हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. बघा छान असे बघा आपण ब्लाउज हा पंचकोनी ब्लाउज म्हणजे हा 36 साईज ब्लाउज बघा आपण कट करून घेतलेला आहे. हा बघा 36 साईजचा ब्लाउज कट करून घेतलेला. आता ह्याचा आपला गळा वगैरे कटिंग करायचा आहे. बघा पंचकोनी गळा मी छान असं साधी सिंपल तुम्हाला छोटीशी डिझाईन दाखवणार आहे. त्यासाठी बघा काय काय घेतलेलं बघा. हे घेतलेली आपल्याकडे जसं गोटपट्टी असते गोटपट्टी घेतलेली आहे. ही आपल्याला लेस घेतलेली एवढीच. आणि हे बघा साडीतलं कॉम्बिनेशन असं मी हा साईडचा कापलेला होता ना, ते हा साडीतला कपडा थोडासा नॉर्मल डिझाईन करण्यासाठी हा बघा आपण नॉट घेतलेले. हा अशी डिझाईन सांगणार, तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. एकदम यूज बघा आपण खाली म्हणजे ब्लाऊज हा व्यवस्थित ठेवून घेतलेला डबल घडी आणि त्याच्यावर अस्तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. एकसारखं व्यवस्थित ठेवायचं. जरी इकडे तिकडे सरकते वाटलं तरी टाचणी वगैरे लावून घेतली तरी चालेल. पहिल्यांदा पंचकोनी गळा आपण कट करून घेऊया व्यवस्थित. घेतलेले अडीच बरोबर माप टाकून घ्यायचं. जेवढा तुमचा गळा आहे ना तेवढा टाकून घ्यायचा. 8.5चा गळा, अर्धा इंच शिलाई मार्जिन, 9चा करून घ्यायचा आणि बॉक्स करून घ्यायचा. जेवढा तुम्हाला वरून पंचकोनी आकारासाठी पाहिजे ना तेवढं इथं घ्यायचं. 7.5चं माप घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. जेवढा तुम्हाला केला आहे आता आपण कट करून घेऊ व्यवस्थित. जेवढे घेतले त्याच्यानुसार आपण एकसारखं कट करून घ्यायचं. एक्स्ट्रा असं वरचं ते पण कट करून घ्या म्हणजे बरोबर आपला गळा एकसारखं येणार आहे. आता हे बाजूला ठेवून घेऊया. आपण पहिल्यांदा अस्तर घ्यायचा. अस्तरवर पहिल्यांदा आपण गोटपट्टी लावणार. गोटपट्टी तुम्हाला व्यवस्थित हो का गोटपट्टी लावताना कशी लावून ठेवायची. आता बघा तुम्हाला दिसत असेल गोटपट्टी लावताना हो का मी सरळ ठेवलेला आहे अस्तर. त्याच्यावर गोटपट्टी ठेवायची. गोटपट्टी ठेवताना बघा गोटची जी लाईन आहे ना ब्लाऊजवर आली पाहिजे आणि व्यवस्थित असं याच्यावर स्टिच करून घेऊया. जर तुमच्याकडे छोटा दाब वगैरे असला ना त्याच्यावर केलं तरी म्हणजे एक पाईचा दाब असेल ना तर त्याच्यावर लावलं तरी चालेल. व्यवस्थित जसा आकारात आहे ना त्या आकारात आपण पहिल्यांदा गोटपट्टी लावून घेऊया. व्यवस्थित जसा आपला आकार आहे त्याच्यावर. आता माझ्याकडे एक पायाचा दाब आहे पण ना तो माझ्या मशीनला सूट होत नाही ना, तर मग सुई वगैरे तुटते त्यामुळे मी वापरत नाही. आता बघा कोण्यावर जरा इथं अशी वळवून घ्यायची. व्यवस्थित अशी ठेवायची. परत दाब उचलायचा आणि जसा आकार आहे ना त्या आकारानं करून घ्यायचं. व्यवस्थित फक्त ठेवताना पट्टी शिलाईमध्ये बरोबर घ्यायचं. जास्त पण होऊन द्यायचं नाही कमी पण घ्यायचं नाही. जसं त्या कोण्यावर केलं तसं हे आपण कोण्यावर आपण व्यवस्थित असं गोटपट्टी फिरवून घ्यायची एकसारखी. परत ना दाब जसा आहे असा उचलायचा. एकदम छान एकदम साधी सिंपल छान अशी डिझाईन होणार आहे. तुम्ही कुठल्याही राऊंडला म्हणत तर अशी पायपिंग लावू शकता. फक्त लावताना एवढी काळजी घ्यायची. आता बघा इथं पण दाब उचलून घ्यायचा व्यवस्थित एकसारखा. आणि एक सलग स्टिच करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकसारखी शिलाई आली पाहिजे. बरोबर घेताना शिलाई मार्जिन एकसारखं घ्यायचं. व्यवस्थित बघून घेऊया आपण. कट करून घेऊया. आता बघा आपण आता हा दिलेला आहे ना तर आपण कट देऊन घेऊया नॉर्मली. व्यवस्थित जिथे कोण आहेत ना तिथे व्यवस्थित आकार आहे ना त्या आकार व्यवस्थित असं देताना हलका असा कट देऊन घ्यायचा. व्यवस्थित बघा एकसारखं कट देऊन घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं छान असं कट देऊन घेतलेलं आहे. तर बघा आता छान एकसारखं कट देऊन झालेलं आहे. आता काय करायचं हा ब्लाऊज घ्यायचा. ब्लाऊज ठेवताना फक्त सरळ आहे असा ठेवून घ्यायचा
सरळ बाजू वरच्या साईडला आली पाहिजे. अस्तर फक्त आता बघा, अस्तरला पण हे पायपिंग वरच्या साईडला लावून द्यायचं. पायपिंग ब्लाऊजची आणि अस्तरच्या मध्ये गेली पाहिजे, म्हणजे बरोबर आपली पायपिंग येणार आहे. तर आतल्या साईडला जाणार. आता हे तेव्हा ठेवायचं गळ्यावर व्यवस्थित बघा. आणि जसं आपण ह्याला स्टिच केलं तसं व्यवस्थित ह्याला स्टिच करून घेऊया. फक्त ठेवताना बरोबर जे आकार आहे त्या आकार व्यवस्थित ठेवून घ्यायचं एकसारखं. फक्त गोटपट्टी शिलाई जाऊन द्यायची नाही, एकसारखं पूर्ण गळ्याला छान करून घेऊया. तिथे व्यवस्थित असं ठेवायचं आणि त्याच्यानं स्टिच करून घ्यायचं. आता बघा इथं कोपरे वगैरे आहेत ना, तिथे व्यवस्थित असं ठेवायचं. जरी तुम्ही नाही एवढं कट दिला ना, ब्लाऊज स्टिच करून घेतलं कट दिला तरी चालेल. जसं आहे असं आकार व्यवस्थित असं ठेवायचं एकसारखं आणि त्याच्यावर पूर्ण स्टिच करून घ्यायचं. ठेवताना फक्त ब्लाऊज एकसारखं ठेवून घ्यायचं. जिथं कोण येत नाही तिथं व्यवस्थित दाब उतरून घ्यायचा आणि आकारावर व्यवस्थित ठेवायचा. जर तुम्हाला तिकडे तिकडे सरळ सारखं असं ठेवायचं आणि त्याच्यावर बरोबर स्टिच करून घ्यायचं. म्हणजे जो आपला आकार आहे ना, तो आकार बरोबर व्यवस्थित एकसारखा येणार आहे. व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. एकसारखं ठेवून बरोबर त्याच्याने एकसारखं घेऊया. एकसारखं आपण हे करून घेतलेलं आहे. ब्लाऊजला पण जरा तिथं कोण असेल ना, तर कोणाला कट करून घेऊया, म्हणजे बरोबर आपला आकार एकसारखा येणार आहे. हे बघा, लहान सर्व गळ्याला पण कट वगैरे देऊन घेतलेला आहे. आता आतल्या साईडला पूर्ण गळा पलटी करून घ्यायचं व्यवस्थित एकसारखा. असं बाहेर काढून घ्यायचं, ह्याच्यावर स्टिच करून घेऊया एकसारखं. व्यवस्थित असं गळ्याला स्टिच करून घ्यायचं एकसारखं. गळ्याला छान असं आपण स्टिच वगैरे करून घेतलेलं आहे. आता पूर्ण आपण ह्याला टक्स वगैरे देऊन अस्तर पहिल्यांदा जोडून घ्यायचं. अस्तर जोडून झालं की एक्स्ट्रा साईडचं कट करून घ्यायचं, टक्स जो द्यायचं आणि कमरपट्टी लावून घेऊया. मग पुढे सांगते तुम्हाला. वगैरे लावून घेतलेले आहे सगळं, पूर्ण ब्लाऊज ऑपरेशन स्टिच करून घेतलेलं आहे. कमरपट्टी लावून टक्स वगैरे देऊन एकदम छान असं झालेलं आहे. तर आता काय करायचं, हा कपडा घेतलेला आहे आपण, याची आपण छानशी नॉट करून घेऊया. तर तुम्हाला कपडा लागतोय तेवढा घ्यायचा आणि त्याची आपण नाजूकशी नॉट करून घेऊया. आहे असंच करणार, मग एक्स्ट्रा असं साईज ते आपण कट करून घेऊया. तर आपण जसे ब्लाऊजला नॉट वगैरे काढतो तशी नॉट करून घ्यायची. तुम्हाला जाड बारीक पाहिजे तेवढी ह्याच्यानं असं ठेवायचं आणि एकसारखं स्टिच करून घ्यायचं. करून घेतले. आता साईडचे साहित्य आपण कट करून घेऊया. घेतलेले आपण आता नॉट बाहेर काढून घेऊया. जो मोठा गोदडीचा धागा असतो ना तो घेते, त्याच्यावर व्यवस्थित बघा जेवढा पाहिजे तेवढा आपला धागा नको व्यवस्थित एका साईडला गाठ द्यायची आणि एका साईडला आपण व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. गाठ देऊन चांगली देताना गाठ चांगली पॅक देऊन घ्यायची. आणि आता बघा ही सुई घालताना बघा उलटी घालायची, म्हणजे जी धागा उलेल ती बाजू आतल्या साईडला घालायची, घालायची आणि असं बाहेर काढून घ्यायचं.
आत गेले का नाही असं खेचत खेचत जायचं म्हणजे निघतं. तरी हा जर एकदम असा सिल्क कपडा आहे ना, एकदम मऊसूत असला का नाही सुळसुळीत की लगेच झटपट निघतो. हे असं व्यवस्थित एकसारखं काही व्यवस्थित बाहेर काढून घेतलेली नॉट. आता धागावर आपण कट करून घेऊया. करून घ्यायचं. तुम्हाला जेवढं इथं हे करायचं डिझाईन तेवढ्या आकारात आपण व्यवस्थित कमरेचा मध्य करून घेऊया. हे बरोबर आपण मध्य केलेलं आहे आपण. आता बघून घ्यायचं नॉट एवढी केवढी पाहिजे तुम्हाला तेवढी अशी आपण कट करून घेऊया. म्हणजे तुम्हाला आता बघा ही नॉट घेतलेली आपण इथं लावणार आहोत अशी व्यवस्थित. तर तुम्हाला केवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी घ्यायची कट करून. त्या आकाराचं मी कट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित हे आकाराचे आपण सगळे तुकडे एकसारखे कट करून घेऊया. करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर बरोबर आपण असं लावून घेणार आहोत. ह्या साईडला पाहिजे तेवढं असं लावून घेणार आहोत आपण. ह्या साईडने पण ह्या साईडने का दोन्ही साईडने आपण लावणार आहोत. एका साईडने तुम्हाला दाखवते. बरोबर कमरेचा जो मध्य घेतला त्या मध्यावर व्यवस्थित असं ठेवायचं. तर थोडंसं वर अंतर ठेवायचं आपण गळ्यापाशी आपल्याला लेस लावण्यासाठी. आणि व्यवस्थित आपण याच्याबरोबर मध्ये ठेवायचं. त्याच्यामुळे ते लावून घेतलं की लगेच दुसरं लावून घ्या. दुसरं तुम्हाला जवळ पाहिजे लांब पाहिजे त्या आकाराने लावलं तरी चालेल. थोडंसं अंतर ठेवून लावलं तरी चालेल. एकसारखं आपण लावून घेऊया. हो का लावून घेतलं तसं ह्या साईडने पण आपण लावून घेऊया. ह्या साईडने पण असंच व्यवस्थित आपण असं ठेवायचं लावून घ्यायचं. छान असं लावून घेतलेलं आहे. आता आपण लेस घेऊया. लेस लावताना मग गळ्याकडनं साईडच्या लेस लावत आणणार आहे आपण. एकसारखी ठेवायची. व्यवस्थित अशी लेस लावताना जवळ लांब पाहिजे की चालेल. एकसारखं व्यवस्थित ठेवायची. जिथं कोण वगैरे येत नाही तिथे व्यवस्थित असं लेस फोल्ड करायची. आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. आता बरोबर मध्ये कोण्या वाल्या का तिथनं खाली अशी लेस फिरवायची. आणि व्यवस्थित ते पण जिथं आपण जे आपण नॉटचे लावलेत ना बंद त्याच्यावर घ्यायचं. घेताना बरोबर घ्यायचं दोन्ही समप्रमाणात. कारण ह्या साईडने पण ह्या साईडने आपली लेस येणार आहे. त्यामुळे घ्यायचं व्यवस्थित. साईडला खाली कमरेची जेवढी फोल्ड करायची तेवढी फोल्ड करण्यासाठी घ्यायची. फक्त तुम्ही बघा वर खालच्या साईडला नाही वरच्या साईडला थोडी केली शिलाई लॉक करून घ्यायची. लावून घेतली तशी आता ह्या साईडला आपण लावून घेऊया. आता ह्या साईडला मला ह्या हातावर सवय असते त्यामुळे खाल्लं असं व्यवस्थित ठेवत आहे. बरोबर ते खालच्या साईडने आपण फोल्ड करायची आतल्या साईडला बरोबर. आणि बरोबर त्या लेसला चिकटवायची. गॅप वगैरे काही ठेवलं नाही. आणि व्यवस्थित फक्त एकसारखं स्टिच करून घ्यायचं. फक्त लेस ठेवायची एका वेळेत ठेवायची नाही. असं उकट ठेवायचं व्यवस्थित फिरवून घ्यायची. इथं पंचकोणीचं जिथं करायचं तिथं आलं काय ठेवायची.
बघा ब्लाऊज तो अशी लावून घेतलेले आहे. तर बघा किती छान साधे सिंपल झालेले आहे. धागेवर असेल ते कट करून घ्यायचे. एकदम साधे सिंपल युनिक काहीतरी केलेलं आहे, वेगळं काहीतरी. रोज तेच आपलं डिझाईन शिवून कंटाळा आला का नाही असं काहीतरी. आता बघा हे वाटतंय का नाही, तर तुम्ही इथं छान असं एक डायमंड वगैरे म्हणलं ना छोटंसं तुम्ही लावू शकता. यातनं धाग्यातनं वगैरे घ्यायचं आणि छान असं लावायचं. हे साडीतलं मी कॉम्बिनेशन छान असं केलेलं आहे. तुम्ही पाहिजे त्या गळ्यावर म्हणलं तर तुम्ही डिझाईन वगैरे करू शकता. एकदम छान सुनिक झाले. इथं छोटंसं आपलं जरी तुम्हाला असं डायमंड लावत आहे असं ठेवलं चालेल, किंवा तुम्ही अशी छानशी डिझाईन ट्राय करा पंचकोनी गळ्यावर. आता जास्त बघा इथं एका दाबायचं पाय नसल्यामुळे मला जास्त कसं पंचकोनी आकार करता आला नाही बरं का. पण मी आपलं साधं सिंपल छान अशी केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशी तुम्ही डिझाईन नक्की ट्राय करा. आणि नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर चला पुढल्या व्हिडिओ भेटू. बाय बाय, धन्यवाद.